पुन्हा उडवण्याचे देखील आपण टाळायला हवे आणि अनार किंवा भुईचक्र यासारखे फटाके आहेत ते उडवण्यासाठी ते अनार लावण्यासाठी आपण त्यावर वाकून ते लावणे टाळायला हवे आणि असे फटाके उडवताना शक्यतो मोठ्या फुलबाजीचा वापर करावा जेणेकरून आपण त्या फटाक्यापासून एक सुरक्षित अंतर ठेवू शकू. बरं, हे सगळे काळजी घेऊन जर एखाद्या वेळेस काही अप्रिय घटना घडल्यास, हातामध्ये फटाका फुटल्यास, तर आपण आपला हात तात्काळ पाण्याखाली धरावा. किमान 10 मिनिटे तो आपला हात आपण आपल्या पाण्याखाली धरायला हवा. त्यानंतर त्याला बरेच जण घरगुती इलाज जसे की तेल लावतात, तूप लावतात, आयोडेक्स लावतात किंवा कोलगेट लावतात, तर असे इलाज करणे टाळायला हवे. घरामध्ये असल्यास सिल्व्हरेक्स नावाची क्रीम त्यावरती लावल्यास काही उलट त्याचा फायदाच आहे. सिल्व्हरेक्स नावाची क्रीम तुम्ही लावू शकता. त्यानंतर अशा वेगवेगळ्या घरगुती उपायामध्ये वेळ न घालवता तात्काळ तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा, बर्न स्पेशलिस्टचा, डर्मेटॉलॉजिस्टचा किंवा प्लास्टिक सर्जनचा तुम्ही सल्ला घेणे आवश्यक ठरते. डोळ्यामध्ये जर फटाक्याचे काही कण गेल्यास किंवा डोळ्याला इजा झाल्यास त्याला चोळू नये. डोळ्यात चोळत बसण्यापेक्षा त्याला स्वच्छ पाण्यात धुवावे आणि तुम्ही तुमच्या नेत्ररोग तज्ञाचा, ऑप्थॉल्मॉलॉजिस्टचा सल्ला घ्यावा. ही दिवाळी तुम्हाला सुख समृद्धीची, आनंदाची आणि सुरक्षित जावो. धन्यवाद. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.